नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। नवीन दिवस आणि नवीन सुरुवात। मस्त बाहेर जोरदार पाऊस पडत आहे, कालपासूनच पडतोय। आता पप्पा पण बाहेर गेलेत आणि फ्रीजच्यात डबल ड्युटी आहे, त्यामुळे तो ऑफिसलाच आहे। तो थोड्या वेळामध्ये येईल संध्याकाळी। तर मस्त नाश्त्याची वेळ झालेली आहे। आईनी मस्त भाकरी बनवलेली आहे तांदळाची आणि आज आहे ओटाण्याची भाजी। आता आम्ही दोघीच आहोत घरामध्ये, मस्त पोट भरून नाश्ता करतोय। तर चला। वाटाण्याची भाजी जेवायला या, भाकरी खायला, नाश्ता करायला या। सकाळचा नाश्ता आमच्याकडे आई असली की भाकरी होतेच होते। तिची सवय आहे नेहमीची, उठल्यानंतर पहिले भाकरी करायची नाश्त्याला। हातावरची भाकरी, छोट्या छोट्या भाकऱ्या केल्या। मस्त। तर आज आहे ओटाण्याची भाजी, भाकरी आणि ऑफकोर्स झाडावरच्या मिरच्या। मिरच्या पाहिजेच, आवडतात ना। छान झाल्यात ना, छोट्या छोट्या मस्त झाल्यात, अजिबात करत नाही। येस। तर या नाश्त्याला सगळे या भाकरी खायला। तर असा असतो नाश्त्याचा ताट आमचा जेव्हा आई घरी येते तेव्हा। आईच्या हातावरची भाकरी तांदळाची मस्त एकदम पातळ आणि छोटीशी आहे आणि भाजी। तर मस्त माझा नाश्ता झालेला आहे, एकदम पोट भरून मी नाश्ता केला आणि माझी पाण्याची बॉटल सुद्धा मी भरलेली आहे। मी रोज 2 लिटर पाणी पिते। सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं हेच काम असतं की माझी बॉटल पूर्ण भरायची, म्हणजे मला समजतं की मी दिवसभर किती पाणी पिलेलं आहे। तर ही 2 लिटरची पाण्याची बॉटल आहे। आता बरोबर 9 वाजले, 9 वाजता बरोबर पाणी आलेलं आहे माझं तिथे। तर हे माझं रोजचं टास्क आहे की मला 2 लिटर पाणी प्यायचंच आहे। आता मस्त नाश्ता झाला तर माझी कामं करायला घेते मी। तर आई असली की मला कसलं कामाचं टेन्शन नसतं, ती सगळं काम उरकतेच। माझी कामं आता मला करायचे पटापट, वेळ आहे। तर आता थोड्या वेळात परत जेवणाची वेळ होईलच, मग परत आईला मला मदत करायला जावं लागेल। पण आई असले की मी निवांत उठते, निवांत माझी सगळी कामं करत असते, कसलं टेन्शन नसतं। आई पप्पा मला जास्त काम करून देत नाही, मी त्यांची लाडकी मुलगी आहे। माझं काम मी करत असते आणि नंतर थोडी आईला मदत करायला लागते। नेहमीची सवय, किचन मध्ये गेल्याशिवाय आपल्याला काय जमतच नाही, काही ना काही आपल्याला करावं लागतंच। मग आईला गेल्यानंतर जेवणामध्ये मदत किंवा भांडी वगैरे घासायची असेल तर ते मी काम करते पटापट। आता प्रीत पण येईल थोड्या वेळातच, मग त्याच्या पाठी परत लागावं लागेल, त्याला काय हवं नको ते। तर असा आपला वेळ पटकन कुठे निघून जातो काही समजत नाही। तर थोड्या वेळात जाईन आईला मदत करायला जेवणासाठी। आता पहिले माझं काम मी पूर्ण करते पटापट। माझं थोडं व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे आणि अजून थोडं माझं ऑफिसचं काम आहे, ते मी पूर्ण करेन आणि मग जेवणाची तयारी करू। म्हणजे असा दिवस, म्हणजे सकाळचा वेळ असा पटकन निघून जातो ना, तर काही समजूनच येत नाही। आता आई करते जेवण। तर आज आई बनवणार आहे कढी। तर मस्त दही घेतलंयस ना दनी? ती बघ, राई टाकली, राई जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरं टाकलं, ते तिने दही घेतलं, त्याच्यामध्ये गुळ टाकलंयस ना आई? गुळ टाकले, मीठ टाकलंय आणि असं मस्त असं एकदम पातळ केलंय आणि ह्याच्यामध्ये मस्त फोडणी दिली तिने। लसूण वगैरे टाकलंय, कढीपत्ता वगैरे टाकलाय। मग ह्याच्यामध्ये हे ओतणार, जास्त नाही गरम करणार ना तुझ्या? नाही, उकळणे द्यायचं, जास्त नाही, कोमट एकदम करायचं, नाही तर मग फुटतो दही। उकळणे द्यायचं। हळद पण टाकलेस ना त्याच्यात? हळद पण टाकायची, गोळ आहे बघ खाली, येत नाही ना हळदीचा तेलावर टाकल्यानंतर। आणि मी साखर टाकून नाही करत, गुळावर करतो, मस्त लागते ही कढी, मला खूप जास्त आवडते आईची। रेडी कढी, मस्त झाले। थोडीशीच गरम करशील ना तिला? आता झाली, तयार झाली तिथं। मस्त अशी आंबट आणि गोड। टाकले, मीठ टाकले ना, हा, उकळणे देतो, उकळली झाली कढी, बंद केला गॅस। ओके, झाली तयार। तर या आता जेवण बऱ्यापैकी झालंय सगळं बनवून। तर आता पापड भाजायचे आहेत। एक भाजले पापड मी, आज फ्राय नाही करणार आहे, आज भाजणार आहे। तसे मी कधीच पापड भाजते, जास्त असं करत नाही कधी। तर आई पप्पा आहे, तर पप्पांना भाजलेले पापड आवडतात जास्त, त्यांच्यासाठी आज पापड भाजणार आहे। तुम्हाला कसे पापड आवडतात, फ्राय करून की भाजलेले, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। हे तांदळाचे आणि उडदाचे पापड आहेत। आता शिकले मी, पण बरोबर येतात बऱ्यापैकी। आई जमतात ना? हां जमतात।
झाला ना परफेक्ट, छान झालं. तर हा आहे तांदळाचा पापड. मी 14वीला काय 15वीला गेल्यानंतर मी जेवण करायला लागले की नाही. शिकली जरा शिकले तेव्हा. त्याच्या आधी अजिबात मी किचन जवळ अजिबात जायचे सुद्धा नाही. शाळा क्लास काम कॉलेज हेच करायचे. पण आता लग्न झाल्यापासून सगळं करायला लागले की नाही. हळूहळू शिकायला लागले. नवऱ्याला लागतं ना डबा वगैरे, मग काय सगळं बनवायला लागतं. पहिले भाकरी पण म्हणजे चपाती पण मला गोल नव्हती यायची. आई माझ्याकडून रोज प्रॅक्टिस करून घ्यायची. लाट 2 तरी लाट येईल. आता करता करता गोल यायला लागली की नाही. तर या जेवायला आज आहे कढी, पापड भाजलेला आहे, भाकरी, भात आणि ओटाण्याची भाजी आणि एक मिरची. कसले झालेत बघ. हाय पेरू झाले. केवढं वजन आहे बघ ते. एकच कसलं आहे. 2 पेरू तिकडे पण आहे ना. 3 4. हा कलम आहे आम्ही आणलेला नर्सरीमधून. पेरूचं झाड आहे. त्याला आता पेरू झाले आणि ते पिकलेत. ते काढावे लागतील नंतर झाडावर वजन झालंय. गणपती ऑलरेडी आलेत बघ दुसरे बघ. गणपती बाप्पा मोरिया. अरे काय भटजी. तेच ना. पेरूच्या झाडाचे खूप खूप आभार. त्यांनी आमच्यासाठी फळ दिलं. आता त्याला आम्ही ते मस्त आहे पण मोठा आहे बघ. आणि त्याला आम्ही फळाला झाड हे देणार काय खत. पण झालाय का तो. हा पण मोठा आहे. ह्याला पण काढून किती काढतोय. सगळे काढतोयस. वजन झालंय तसा. एकच कसला मोठा आहे बघ. किडे बिडे लागायला नको. हा तेच ना. हा एक थोडतो आणि मग हे 2 इकडे पण वजन आहे. तो पण कसे आलेत बघ एकावर असे ते 2. ओके 2. हा आता मी कसं पकडणार. छत्री पकडले. तो पण मोठा आहे ना. बस तेवढंच आहे. आणि तो एक 4 आहेत झाले ते. बाकी सगळे काढावे लागतील. झाड 3 झाली आणि तो एक. हा काढ. अजून केवढे मोठे होणार ते. मग पडतील ते. झाडावर वजन होईल. एक झाड तो आहे खूप छोटा. बस आता ना यार पडेल रे प्रीत. बघ है छान पडतीन रे. आणि हे काय असं घेऊन जाऊ का मी. चला कसले मोठे मोठे आहेत बघ. 4 झाले. हे बघ पप्पा आई केवढे मोठे झालेत बघ. 4 काढले ते. झाडावर वजन झालंय त्या. है ना. आमच्या बागेमधलं पहिलं फळ आहे. कसले मोठे झाले. दीदीला पण देऊ. आज समज ओवीच्या ट्युशनला सुट्टी आहे पण बोलव तिला यायला सांग. मस्त आहे. तर झाले पहिले. आम्ही कलमच आणलेला तो. आई बघ हे बघ केवढे झाले. अरे बाप रे मस्त छानच झाले. हात तयार झाला है ना. हात जरा पण ते वजन झाले त्या झाडावर म्हणून काढायला. तर परत पडले की खाली गेले. छान झाले. आपल्याला दाखव. आणि आता 4 वाजलेले आहेत. चहाचा टाइम झाले. तर चहासोबत आईने बनवलेले आहेत पोहे गरमागरम मस्त. प्रीत पण आलाय ऑफिसवरून. तर आता पोहे आणि चहा मस्त. अरे असू दे. तर आता प्रीत टाकतोय पोह्यांवर शेव. मस्त आम्हाला आवडते. बारीक शेव आहे आणि लिंब. कोणाला लिंब हवाय. आई तुला हवाय आणि मला. तर या अजून चहा बनवायचा आहे मला. पोहेच बनून झालेत माझे. या चहा प्यायला. नाश्ता करून झाला. आता नाश्त्यानंतर चहा पाहिजे. छान चहा टेस्टी. पप्पांचं जास्त आहे. कुठे गेला. पप्पांना मोठा जास्त लागतो चहा. मला पण चहा. काय खाणार आहेस चहा सोबत. आणि आमचे पेरू. गुड डे बिस्किट. मला 2 बिस्किट खायची. या चहा प्यायला. तर आता बघतोय आम्ही MS धोनी मूवी. टीव्हीला लागलेला आहे. काहीतरी टाइमपास असा. मस्त आहे पिक्चर. आम्हाला खूप जास्त आवडलाय. तुम्हाला आवडला की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मस्त जेवलो आम्ही पोट भरून. त्याचा पिक्चर बघत बसलोय मस्त आरामामध्ये. कामं पण सगळी झालीत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडतं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.